पाण्यापासून अगदी भोजनापर्यंत सगळी व्यवस्था. आणि आता मॅच संपल्यानंतर वडापाव नको बाबा. जबरदस्त फटका स्लॉट मध्ये होता. चेंडूला पाठवलंय प्लॉट मध्ये. क्वालिटी दर्शवणारा फलंदाज प्रकाशच्या बाट मधून आलाय. हा षटकार. ज्या ताकदीचा हा फलंदाज आहे ना, त्याच्याकडे ताकद आहे, नजाकत आहे, टायमिंग प्रॉपर आहे. मिनिटनुसार क्रिकेट सातत्यानं खेळतो. आणि हार्श पारधीच्या विरोधामध्ये हा आक्रमक फटका, हा आक्रमक पवित्र त्यानं आता मात्र धारण केलंय. हा चांगला चेंडू, फसवा चेंडू, गतिमान, गती कमी केली होती या चेंडूवरची. थोडस स्विंग होता या चेंडूमध्ये. पडल्यानंतर आपण पाहू शकता आमच्या केटीसी लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा ज्यावेळी चेंडू डिलिव्हर्ड होतोय ना, त्यावेळी अगदी आतमध्ये येतोय. इथे आखूल टप्प्याचा चेंडू हातमध्ये घुसून प्रहार चढवायचा होता पाठीमागच्या दिशेनं, परंतु पुढच्या दाराला सरकला आणि मागचा दार मात्र इथे उघडून चोरी करून निघून गेला. फलंदाज बाद. विकेटची प्रतीक्षा होती खऱ्या अर्थानं स्टेशन ठाकूरवाडी टीमला. ती विकेट मात्र मिळवतोय गोलंदाज हार्श पारधी. मोठी विकेट, गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच. प्रकाश has to the depart. हलक्या हातानं सॉफ्ट हातानं फटका सजवलाय. थोडस फंबल पाहायला मिळालं. हातामध्ये चेंडू गॅदर होणं फार गरजेचं होतं. फंबल पाहायला मिळालं आणि तिथून पाहतो आपण एक छोटी धाव या ठिकाणी चोरली जाते. एक धाव फलकावरती. 7 धाव फलकावरती पाहायला मिळतात. हार्श पारधीचं हे षटक अप्रतिम राहिलं. एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर त्याचं कमबॅक देखील पाहायला मिळालं. एक विकेट देखील त्यानं घेतली आहे. 6 चेंडूंमध्ये त्याने धावा खर्च केल्या. त्या 7 आता शेवटचं षटक म्हणजे 2 षटकांची मॅच आहे. शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती असणार आहे. शेवटचं षटक कोणता गोलंदाज इथून मात्र हाताळणार हे पाहावं लागेल. टीमच्या कॅप्टननं कोणावरती जबाबदारी सोपवली आहे, कारण की त्या टीम मध्ये गोलंदाजाचा देखील भरणा आहे. अगदी पाहायला गेलं तर संदीप इंदोला सारखा गोलंदाज टीम मध्ये आहे, टीमचा पार्ट आहे, परंतु त्यानं त्याच्यावरती जबाबदारी न घेता त्यानं जबाबदारी सोपवली आहे. ए जे जर्सी नंबर 1 के एल राहुलची आठवण करून देत असताना, परंतु के एल राहुल विस्फोटक फलंदाज आहे. त्याची घातकता आपल्याला फलंदाजीमध्ये पाहायला मिळतीये. एवन पवन बबन आलाय गोलंदाजीसाठी, आपण पाहताय. आणि पहिला चेंडू अगदी पाहताय आपण या ठिकाणी अगदी ब्रश झाला बॅटीवरती आणि इथे मात्र थोडस धडपड पाहायला मिळाली. आणि फलंदाज बाद. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, हांगलोट आलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला परतावं लागेल. इथून माघारी फिरलाय फलंदाज. राजूला परतावं लागेल. तिसरी धाव धोकादायक ठरली आहे. धोक्याची घंटा. गरज होती का तिसऱ्या धावेची? अरे झोपतोस का नाही? दिल्या ना. ओके ओके. हो हो. ऑन साईटला यावेळी फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. तोपर्यंत इथून कंप्लीट होत आहे 2 धावा. धावफलक इथून जाऊन पोहोचलाय 2च्या साह्यानं. 11 ना हे धावा किती?
11 धावा. आमचे रोहित पवार, नितीन पवार यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी, कारण की स्पर्धा तेवढी दर्जादार आहे. प्रत्येकाची नजर या स्पर्धेवरती आहे. त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्या, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. काल त्यांचा खेळ देखील आपण या ठिकाणी पाहतला होता. आज मॅचचा आनंद घेत आहेत. अगदी पहाटेचे 4 वाजले तरी देखील ही मॅच अगदी लाईव्हच्या माध्यमातून पाहतायत. त्यांनी केटीसी लाईव्हसाठी देखील शुभेच्छा दिल्यात. फार चांगलं वर्क केटीसी लाईव्हचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. क्लिअरिटी त्यांची अगदी आपण पाहतोय मोबाईलच्या नेटवरती देखील पाहायला गेल्यानंतर तेवढीच क्लॅरिटी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली आहे. केटीसी लाईव्हचं खऱ्या अर्थानं कराल तेवढं कौतुक कमी आहे. आमच्या अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम, कॅमेरामन आमचे, फार चांगलं वर्क त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर आमचे डीजे, थोडंसं आपण डीजेवरती काहीतरी बंधन आणलंय, परंतु डीजेचं वर्क देखील चांगलं आहे, कारण की आमच्या आवाजाची काळजी अगदी इथे आम्ही एकदा हलवरपणे बोलतोय परंतु अगदी पुढच्या गावामध्ये आवाज पोहोचतोय. एवढी चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी त्यांच्या देखील आवाजामध्ये. त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये अभिनंदन करूया. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यानंतर आमचे स्कोरर, बरेचसे स्कोरर चेंजेस होत राहतात. त्या सर्व स्कोरर्सचे म्हणजे आमचे आयोजकच आहेत, सर्वांचं स्वागत करूया. त्यानंतर आमचे पंच हरिदोरे आणि सुरेशजी निरगुडा सर यांचं देखील सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं कौतुक त्यांचं देखील करावं लागेल, कारण की त्यांच्या माध्यमातून जी मेहनत आहे ना, अफाट मेहनत आहे. दांडी गुल, फलंदाज बाद. षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झाले. 13 धावा धाव फलकावरती. टार्गेट असेल इथून 14 धावसंख्येचं. असू द्या थोडं थांबा. 14 धावा धाव फलकावरती. 15चं इथून टार्गेट असेल. 12/2 प्रतिनिधी आमच्या पाठीमागे आहेत. आम्हाला लगेच टोचर देतात की 14 झाल्यात, 15ची गरज आहे. 15 धावसंख्येचं टार्गेट असेल इथून आता स्टेशन ठाकूरवाडी टीम समोर. वाघशिवाडी टीमची गोलंदाजी देखील ताकदवर आहे. त्यांच्याकडे गोलंदाज देखील तेवढ्या साक्तीचे आहेत, परंतु आता 4 षटकांची मॅच नाही आहे, 2 षटकांची आहे. कोणता गोलंदाज वापरला जाईल याच्याकडे देखील लक्ष असेल. अरे रोहित पवार, हॅलो. टार्गेट 15 या धावसंख्येचं आपल्याला पाहायला मिळतात. पाली संघाला आपण रन रेटच्या साह्यानं आपण त्यांना बाय दिली होती. रोहित पवार, नितीन पवार यांचं आपण सहर्ष स्वागत करू या स्पर्धेमध्ये. बाउंड्री लाईनच्या पलीकडेच राहून मात्र या मॅचचे आनंद घेत आहेत. त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर, कारण की जे क्रिकेटचे चाहते आहेत, जे दर्दी आहेत, जी गर्दी होती ती कमी झाली, आता राहिले ते दर्दी आहेत. त्या दर्दी प्रेक्षकांमध्ये आमचे नितीन पवार आणि रोहित पवार देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आमच्या कॅमेरामनला जर का कुठे दिसले तर तुम्ही निश्चित त्यांना कैद करा. चं टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोड साखली मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय संदीप हिंदोला आणि नॉन स्ट्राईक एंडवरती
स्टेशन टाकुरवाडी टीमचा रायझिंग स्टार हर्ष पारधी गुडघे टेकून षटकार जर लगावला तर केटीसी लाईव्ह अजिंक्य पवार यांच्याकडून पारितोषिक असेल आणि ते आणि 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे परंतु स्ट्राईक त्यांच्याकडे यायला हवी 15 धाव्यांची गरज आहे ऑन साइडला फटका खेचायचा होता व्यवस्थित कनेक्शन पाहायला मिळत नाहीये आणि इथे फलंदाज बाद हे मात्र घोषित केलंय पंचांनी हेरलं त्यानंतर डिसिजन दिला संदीपला इथून मात्र परतावं लागेल ही देखील महत्वपूर्ण विकेट होती खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर संदीप इंदौलाची विकेट अगदी यष्ट्यांच्या समोर हलक्या हातानं चेंडूला स्केअर केलाय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये ते ओळखलं या ठिकाणी आणि इथून पाहतोय आपण अगदी नाकाच्या समोरून ही धाव चोरली आहे सुरेख रनिंग द बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळाली 2 धावा आल्या 2 धाब्यानं धावफलक अगदी 2 वरती पाहायला मिळतंय चेंडू या षटकातील आपण पाहतोय आतापर्यंत 3 मात्र झालेत 3 चेंडू अजून बाकी आहेत पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रकाश त्यानं आतापर्यंत वर्चस्व गाजवलंय डावखुऱ्या हाताचा वेगवान पद्धतीचा हा गोलंदाज नाचवतोय अक्षरशः फलंदाजानं आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आणखीन एक डॉट बॉल आलाय 4 चेंडू झालेत 1 विकेट आली 2 धावा धाव फलकावरती 15चं आव्हान होतं असं वाटलं होतं की हे आव्हान छोटं आहे परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान छोटं किंवा मोठं नसतं हॅलो ऑन साइडला चेंडूला टर्न केला स्कोर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे वेगाने आलेत फेकी देखील अचूक पाहायला मिळते कलेक्शन मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाहीये चाफेवाडी संघाचा संघनायक आणि पाली संघाचा संघनायक या मित्रांनो आपण करूया नाणेफेकीचा कौल चला चाफेवाडी टीमचा कर्णधार आणि पाली संघाचा कर्णधार टॉस साठी या नेक्स्ट मॅच साठी यातील विनिंग टीमला बाय असेल हायेस्ट स्कोरला आपण बाय ठेवले आणखीन एक विकेट षटक क्रमांक पहिला या ठिकाणी होईल समाप्त पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या अवघ्या 4 विकेट गेल्या त्या 2 येणारे 6 चेंडू बनवायचे 11 धावा परंतु स्टेशन टाकुरवाडीसाठी जमेची बाजू आहे हर्ष पारधी अजूनही मैदानावरती आहे आणि तो आता मात्र सेकंड ओव्हर मध्ये स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल आणि नवीन फलंदाज जर्सी नंबर 10 गौतम चाफेवाडी टीमनं टॉस जिंकला आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला यस कॅप्टन आपण जशी मॅच संपेल आपण लगेच मैदानामध्ये एंटर व्हा 15चं आव्हान होतं अगदी सिंगल डबलने देखील या आव्हानाचा पाठलाग करू शकले असती स्टेशन टाकुरवाडी टीम परंतु संदीप इंदोलानं मोठा फटका कन्वर्ट करण्याचा पहिल्यापासून मानस ठेवला तो बाद झाला त्याच्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झाला होता फलंदाज जबरदस्त फटका यावेळी गुडघे टेकून हा फटका सजवलाय सिंगल कंप्लीट झाली आहे दुसरी धाव हवी आहे हर्षला आणि अगदी वेगानं चित्याच्या चपलाईनं आणि हरणाच्या गतीनं त्याने ही धाव कंप्लीट केली आहे 2 धावा आल्या त्या चेंडूवरती समीकरण आता इथून बदलताना पाहायला मिळेल येणारे 5 चेंडू बनवायचे 9 धावा कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम हमदार ट्रॉफी 2024
डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता, पुढे सरसावला होता, परंतु गोलंदाज एवढा चाणाक्ष आहे, एवढा चालाक आहे, चतुर आहे, चतुर चालाक चहलची आठवण आली. जसा पुढे सरकला चेंडू अगदी मागे टाकला आणि पडल्यानंतर चेंडू खाली देखील राहिला. समर रन डिलिव्हरी पाहायला मिळाली. 4 चेंडू 9ची गरज. गुडघे टेकून पाठीमागच्या दिशेनं फटका सजवायचा होता, टायमिंग पाहायला मिळत नाहीये, बॉल बॉलचा संपर्क होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. 3 चेंडू बनवायचे 9 धावा. हर्ष पारधी जोपर्यंत मैदानावरती आहे इथून देखील मॅच फिरवण्याची ताकद या फलंदाजाकडे आहे, क्षमता आहे त्याच्याकडे, परंतु आता तशी खेळी मैदानावरती साकारावी लागेल. वाघाची वाडी आज संघ कमालीची कामगिरी करतोय. हा प्रॉपर टायमिंग आहे का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळतीये. काय घडलं नेमकं या चेंडूवरती. अगदी पाहतोय ज्या ठिकाणी 3 धावा देखील कंप्लीट झाल्या असत्या, एवढा पर्याप्त समय होता दोन्ही फलंदाजांकडे, परंतु एकच धाव कंप्लीट झाली. 2 चेंडू 8ची गरज आणि इथे विकेट आली आहे. 1 चेंडू 8ची गरज. मॅच जर पाहायला गेलं तर अगदी दोन्ही बाजूने बॅलन्स होती. सिंगल डबल फार महत्वपूर्ण असते. आपण पाहतो नेहमी अगदी आता मोठे फटके मारून मात्र मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु तुम्ही सिंगल डबलला जेवढं प्राधान्य द्याल ना तेवढी मॅच खऱ्या अर्थानं आपण पाहतो ना की तुमची पकड ती निर्माण केली जाते. कारण की गोलंदाजाला मग चेंजेस करायचे असतात. त्यावेळी गोलंदाजाचा एखादा निर्णय चुकला देखील जातो, तो एखादा चुकीचा चेंडू देखील त्या ठिकाणी हाताळतो, त्यावेळी मोठा फटका देखील कन्वर्ट होतो. परंतु तुम्ही जेवढे डॉट बॉल खेळताना तेवढे गोलंदाजाचा प्रेशर खऱ्या अर्थानं हटला जातो आणि तो आणखीन खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं अचूकतेनं मात्र गोलंदाजी साकारत असतो. आणखीन एक विकेट. दांडी गोल फलंदाज बाद. विजय झालाय वाघाची वाडी. हा संघ अगदी वाघासारखा मात्र डरकाली फोडत हा संघ विजय झालाय. वेल प्लेड टीम यांनी